साधी गावातील मुलगी, परंतु समाजाने तिच्यावर केलेल्या अन्यायाने ती पेटून उठली आणि ती बनली एक भारतातील मोठी दरोडेखोर, जिचं नाव ऐकून भारतातील मोठमोठे गुंड दरोडेखोर सुद्धा थरथर कापत होते. आणि म्हणून समाजाने तिला एक नाव दिलं, ते नाव म्हणजे बँडिट क्वीन. ही कथा आहे एका स्त्रीची. ती स्त्री म्हणजेच फुलनदेवी. आणि अन्यायातून उठलेली बदलेची आग मनात घेऊन तिने आपलं नाव इतिहासात कोरणारी ती एक आगळीवेगळी कहाणी आहे. ती कहाणी आहे फुलनदेवीची. आणि ही कहाणी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही कहाणी फक्त गुन्ह्याची नाही, तर ही कहाणी आहे संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका अन्याय सहन करणाऱ्या स्त्रीची. चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया. एक गरीब घरात जन्मलेली मुलगी, जिच्या आयुष्यात बालविवाह, अन्याय, अपमान आणि अत्याचार इतकेच होते. पण त्या मुलीने परिस्थितीसमोर हार मानलेली नाही. ती बनली चंबळच्या खोऱ्याची दरोडेखोर राणी. आज आपण जाणून घेणार आहोत फुलनदेवीची संपूर्ण कथा, जन्मापासून ते तिच्या अंतापर्यंत. ही कथा आहे मित्रांनो एका मुलीच्या बंडाची, न्यायाच्या शोधाची आणि इतिहासात कोरलेल्या एका नावाची. सन 1963 होता. उत्तर प्रदेशातील एकदम छोट्याशा निसर्गरम्य गावात गरीब मल्लाह समाजात एका मुलीचा जन्म झाला. मल्हार समाजाची एक जात आहे, आदिवासी जमात आहे. त्या मुलीचं नाव होतं फुलनदेवी. आणि घरची परिस्थिती एकदम गरिबीची, एकदम हलाख्याची होती. परिस्थिती कठीण होती. पण तरीसुद्धा लहानपणापासूनच जी फुलनदेवी होती तिचा स्वभाव एकदम धाडसी आणि हट्टी होता. ती एकदम अन्याय सहन करायची नाही. तिला बिलकुल आवडायचं नाही तिच्यावर कोणी अन्याय केलेलं किंवा कोणाला वाईट व्यक्त बोललेलं. एकदा काय झालं की गावातलं जे जमीन वादावर, गावामध्ये जमिनीबद्दल वाद चालू होता. तर तिने तर गावात सुद्धा मोठ्या माणसांना विरोध केलेला होता. म्हणजे एवढी हिंमत, लहानपणापासून धाडस तिच्यामध्ये होतं. लहान वयातच तिच्या डोळ्यात एकदम बंडाची ठिणगी आपल्याला दिसत होती. आणि त्यामुळे लहानपणापासूनच तिची धाडसी वृत्ती, जिज्ञासू आणि म्हणजे एकदम बंडखोर वृत्ती. फुलनदेवी जेव्हा 11 वर्षाची होती तेव्हाच तिचं लग्न करून देण्यात आलं होतं. पूर्वी कसं आदिवासी भागामध्ये बालविवाह हे लई मोठी प्रथा होती आणि अजूनसुद्धा काही ठिकाणी केली जातात. परंतु जेव्हापासून आता कायदे कानून आले तेव्हापासून या गोष्टींना आळा बसला आहे. फुलनदेवी जेव्हा 11 वर्षाची होती तेव्हा तिचं लग्न लावलं होतं. आणि परंतु काय झालं की तिचं लग्न लावलं, परंतु तिचा नवरा तिच्यापेक्षा खूपच वर्षांनी मोठा होता. त्यामुळे त्या घरात तिला एकदम प्रेम नव्हतं. तिला फक्त अत्याचार मिळाले. म्हणजे तिला फक्त कामं लावायचे, तिच्यावर अत्याचार करायचे, तिला बोलायचे, मारायचे, झोडायचे. परंतु तिचा नवरा पण तिच्याशी बोलायचं नाही. आणि मारहाण आणि तिला नेहमी अपमान सहन करावं लागलं, वेदना सहन कराव्या लागल्या. लहान वयातच तिचं बालपण एकदम संपलं होतं असं तिला वाटायला लागलं. मग काही दिवसांनी तिने काय केलं, पळून गेली आणि ती माहेरी आली. पण समाजाने तिलाच दोष द्यायला सुरुवात केली. आपले लोक कसे आहेत की एखाद्या मुलीची चूक नसताना सुद्धा पूर्ण गोष्ट जाणून घेत नाही. आणि जर ती सासरी राहिली नाही की हिचंच काही चुकी असेल, हीच काम करत नसेल, असं तसं, म्हणजे त्या मुलीलाच दोष देण्याचं असंच आहे. त्यामुळे फुलनदेवीला सुद्धा ती जेव्हा पळून आली माहेरी तर माहेरचे लोक, घरचे लोक तिलाच बोलायला लागले, तिलाच दोषी ठरवायला लागले.
काही वर्षांनी फुलंदेवी ती तसेच राहू लागली, माहेरी कामाला जाऊ लागली. मग काही वर्षांनी काय झालं की फुलंदेवीचं आयुष्य एकदमच अचानक बदललं. काय झालं की ती जेव्हा या जंगलामध्ये लाकडे वगैरे तोडायला जायची, त्या चंबळच्या जंगलामध्ये एका दरोडेखोर टोळीने तिला पळवून नेलं. आणि ते जंगल, ते खोरं एकदम भीतीचा संसार होता. म्हणजे इतकं मोठं जंगल होतं की तिथं अजूनही खूप जंगल आहे चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये. आणि तेथे काय झालं की तेथे तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यात आले. पण त्या नरकात एक माणूस होता तिचं रक्षण करणार. म्हणजे जे दरोडेखोराची टोळी आहे त्या दरोडेखोरांनी सुद्धा तिच्यावर अत्याचार केलं. पण त्या लोकांमध्ये 5-6 जण होते. त्याच्यामध्ये एक माणूस असा होता की तो तिच्यासाठी देव होता. तो एकदम चांगला, प्रेमाळू स्वभावाचा होता. त्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याने तिचं रक्षण केलं, तिला प्रेम दिलं. त्याचं नाव होतं विक्रम मल्हार. मग हळूहळू काय झालं की विक्रम मल्हार आणि फुलंदेवीचं संरक्षण केल्यामुळे फुलंदेवी त्या चोरांच्या टोळीमध्येच राहायला लागली. हळूहळू फुलंदेवी आणि विक्रम मल्हार यांची चांगली मैत्री वाढली. दोघांमध्ये चांगलं बोलणं व्हायला लागलं, विश्वास निर्माण झाला. मग फुलंदेवी आणि विक्रम मल्हार यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं. पण एके दिवशी काय झालं की दुसऱ्या टोळीतील लोकांनी विक्रमची हत्या करून टाकली. आणि त्यामुळे त्या क्षणापासून फुलंदेवी खूपच अशी एकदम रागीट झाली, वैतागली. आणि तो क्षण फुलंदेवीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि धक्कादायक क्षण होता. ती त्या दिवसापासून जास्त पेटली. तिच्या मनात जी सुडाची आग होती, बदलेची भावना होती, ती जास्त मोठ्या प्रमाणात ते रूप धारण केलं. ती स्वतः टोळीची नेता बनली. म्हणजे बघा, एक साधारण स्त्री, गावातली मुलगी, त्या परिस्थितीनुसार ती घडली गेली. आणि तिच्यामध्ये जिद्द, धाडस, आणि ती स्वतःच जेव्हा तिच्या नवऱ्याला मारलं गेलं त्या चोरांनी, मग ती स्वतःच बंदूक घेतली आणि स्वतःच त्या टोळीची लीडर बनली. आणि जन्म झाला चंबळच्या दरोडेखोर राणीचा. बघा कशी एकदम इंटरेस्टिंग कहाणी आहे. आणि सन 1981 मध्ये जे उत्तर प्रदेशात बहेम नावाचं गाव होतं, म्हणजे तिचं सासर उत्तर प्रदेशामध्ये आहे बहेम. फुलंदेवी तिने आपली टोळी घेतली आणि ती थेट त्या बहेम गावामध्ये पोहोचली. आणि तिच्या आयुष्यातील अत्याचारासाठी जे लोक जबाबदार होते सासरचे, त्या लोकांना तिने शोधायचा प्रयत्न केला. आणि त्या दिवशी तिने त्या गावामध्ये खूप गोळ्यांचा वर्षाव केला. अनेक लोक तिने मारून टाकले. आणि हा प्रसंग इतिहासात इतकं म्हणजे एकदम भयानक बहेम हत्याकांड म्हणून ओळखला गेला आणि अजूनही ओळखला जातो. आणि या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये फुलंदेवीचं नाव चर्चेला आलं आणि ती प्रकाशात आली. सरकारने फुलंदेवीला पकडण्यासाठी एकदम मोठी मोहीम राबवली आणि चंबळच्या खोऱ्यात पूर्ण वेढा मारला सरकारच्या लोकांनी. परंतु तिला या खोऱ्यामध्ये, असं भयानक असं जंगल असलेल्या खोऱ्यामध्ये फुलंदेवीला पकडणं म्हणजे खूपच अवघड होतं. शेवटी पोलिसांना अपयश आलं आणि 1983 मध्ये फुलंदेवीने स्वतःच हजारो लोकांसमोर तिने आपलं आत्मसमर्पण केलं. आणि तो प्रसंग भारतीय इतिहासामधील सर्वात मोठा सरेंडरपैकी एक प्रसंग आहे. आणि मित्रांनो, आत्मसमर्पणानंतर फुलंदेवीला तुरुंगात जेव्हा टाकण्यात आलं, ती स्वतःच शरण गेली. ती जवळजवळ 11 वर्ष तुरुंगामध्ये राहिली. आणि त्या काळामध्ये तिच्या आयुष्यावर अनेक चर्चा झाल्या. त्यांच्यावर पिक्चरसुद्धा काढण्यात आले. काही लोक म्हणायचे की ती गुन्हेगार आहेत, तर काही लोक म्हणायचे
ती गुन्हेगार नसून अन्यायाविरुद्ध उभे राहिलेल्या एक स्त्री आहे. आणि 1994मध्ये जेव्हा तिची सुटका झाली त्यानंतर फुलनदेवीने आपलं आयुष्य नव्यानं जगायला सुरुवात केली. आणि पुन्हा त्यांच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली. बघा मित्रांनो, कसं असतं आयुष्य. म्हणजे एक साधारण महिला, मुलगी, सून, पत्नी आणि पुन्हा ती दरोडेखोराची राणी आणि पुन्हा ती साधारण जीवन आणि पुन्हा त्या संसदेमध्ये लोकसभा सदस्य म्हणून बसायला लागल्या. 1996मध्ये लोकसभा सदस्य म्हणून त्या निवडणुकीत निवडून आल्या आणि एकेकाची दरोडेखोर राणी आता संसदेत बसायला लागली. हा प्रवास किती आश्चर्यजनक होता. 25 जुलै 2001मध्ये जेव्हा त्या दिल्लीमध्ये आपल्या घरासमोर उभ्या असताना, फुलनदेवीवर आपल्या घराबाहेरून उभ्या असताना तेवढ्यात काही लोकांनी गोळ्या झाडल्या आणि त्या हल्ल्यामध्ये फुलनदेवीचा मृत्यू झाला. त्यांचं आयुष्य एकदम वादग्रस्त होता, परंतु ते जे जीवन जगले त्यांचा अनुभव हा सर्वांपेक्षा मोठा आहे. त्यांना परिस्थितीने मजबूर केले त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी, परंतु त्यांच्यामधील जे धाडस, धैर्य हा विचार करण्यासारखा आहे. तिची कथा आपल्याला विचार करायला लावते. फुलनदेवी एक नाव ज्यांच्या भोवती आजही वाद आहेत. काहींसाठी जरी त्या गुन्हेगार असतील, पण काहींसाठी अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या बंडखोर महिला होत्या. पण एक गोष्ट नक्की आहे, गरिबी, अत्याचार आणि अन्यायातून उभे राहून इतिहासात नाव कोरणं एवढं बी सोपं नाही मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती फुलनदेवी या स्त्रीची कहाणी आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांचं धाडस बघून नक्कीच एक नवीन मोटिवेशन मिळतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील स्वतःचं बचाव करण्यासाठी जे धाडस निर्णय घेतले त्या धाडसाला, निर्णयाला माझा मनापासून सलाम आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा आणि असेच नवनवीन मोटिवेशनल प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.